कोण? या नागोजीराव. अहो कशाला यावं? अहो या पोलीस स्टेशनाचं उमर जिजवून जिजवून पाय आमचं मोडायची पाय आली की पाक. सरकारी कामानं तासभर काम असंच ना? एक तासभर अहो अख्खं वडील झालं की, आणि अजून तो तुम्हाला सत्य अहो ना काय झोपा काढताय का काय? हो, झोपेवरून आठवलं. आता सत्याला कसा पकडायचा याचा विचार करत होतो. आणि काय नागोजीराव, स्वप्नात पकडला की सत्याला आणि आणलं की या पोलीस स्टेशनात लाटा घाला. अरे मग कुठे आहे तो? अहो, स्वप्नातल्या पोलीस स्टेशनात. हे साहेब, तुमची स्वप्न गेली चुलीत. ही कुऱ्हाडीची धार त्या सत्याच्या नरडीचा घोट घ्यायला अहो नुसती सुचलिया. अहो कवा एकदा तो चायला सापडतोय असं झालंय मला. अहो भरल्या कोर्टात माझ्या भावाच्या छातीत त्यानं गोळ्या घातल्या आणि पळून गेला. तेव्हापासून साहेब मला अन्न पाणी सुद्धा गोड लागत नाही आणि झोप पण येत नाही. अहो झोपलो तरी झोपत दिसतो तो सत्या. सत्या अहो नागोजीराव, कशाला काळजी करताय? त्यासाठी खास आमचे कॉन्स्टेबल नेमले 420 आणि 840. इतके हुशार आहेत की बस सत्याला पकडलं कसं समजा. शाबास बाजारानो, शेवटी पकडलाच म्हणायचं सत्याला. अहो सत्या नाही हो, उंदीर सापडला. अहो 4 दिवस झालं आपल्या पोलीस स्टेशनला कशाचा वाद. आम्ही दोघे कसून कामाला लागलो आणि शेवटी त्या चोराला उंदराला पकडलाच. अहो बिचारा मरून पडला होता, मुंग्या बी लागल्या होत्या. अहो त्याला लांब फेकून दिला आणि आलो पोलीस स्टेशनला. चढलं एकाच संकट. साहेब, अहो हीच ना तुमचं नवीन हवालदार. येस, आय एम 420. येस, आय एम 48. वा वा. अरे पण सत्याचं काय? सत्या अहो त्याला कोण घाबरतय? अशी मुंडी धरून आणतो. साध्या मुंडी सोड माझे साहेब. त्याचा पत्त्या काढलाय. अगदी थोड्या वर्षात त्याला मी पकडणार. एका वर्षात? अरे मग आम्ही मेलोच की मग. नागोजीराव, तुम्हाला काही होणार नाही याची गॅरंटी देतो मी. पण तेवढी कुऱ्हाड मात्र घरी ठेवून येत जावा. नाही साहेब, तेवढं फक्त मला सांगायचं नाही. अहो मी शपथ घेतली भावाच्या खुनाचा बदला घेईपर्यंत ही कुऱ्हाड मी खाली ठेवणार नाही. काय गंजीला आग? सत्या, अरे आता तुझीच करून टाकतो राग. सत्या, अरे असं समोर ये. नाही तुझ्या नरडीचा घोट घेना तर कोल्हे पाटलाची अवलाद सांगणार नाही. जातो साहेब, रे पाठवा. हाय 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 साहेब, कामाच्या काय निघाल तुम्ही?
घरच्या बानी मला वागवा 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 रात्र संगीत ही जागवा रात्र संगीत ही जागवा रात्र संगीत ही जागवा रात्र संगीत ही जागवा नको परके बना मला तुझे म्हणा नको परके बना मला तुझे म्हणा घरच्या बानी मला वागवा 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 रात्र संगीत ही जागवा रात्र संगीत ही जागवा तुम्ही कशी इकडे हजेरी लावली मारायची त्याचं काय आहे? तुमच्या गावात एक नाटक आलं होतं बर त्यावेळी त्या नाटकात लावणी व्हायला गाठ आणि माझा जन्म व्हायला एकच गाठ पडली. अशी आमची आई सांगते आणि तेव्हापासून मला लावणीची आवड. मी जर रडायला लागलो तर आमची आई टेप मध्ये कॅसेट टाकायची आणि कामाला लागायची. एकदा लावणी सुरू झाली की रडायचा गप. अशी बालगड आहे. पण तुम्ही इकडे कसं काय? अरे या हौसाचा लळा अरे कुणाला चुकलंय का? त्यात माझ्या थोरल्या भावाचा गुण झाल्यापासून अरे डोसक्यात माझ्या कशा मुंग्या नुसत्या वळा वळा वळा. त्या इथं औसाकडे आले इतकी मी आवडते तुम्हासनी. अव या कलेवर प्रेम करणारी माणसं पाहिली ना की जीवाला इतकं समाधान वाटतं. म्हणून सांगू अव कलेवर प्रेम करणारी राजा आणि प्रजा असली की आम्हा कलाकाराला
अहो हे आभाळ सुद्धा ठेंगणं वाटतं बघा. बाई पण तुमच्या या नादाबाई येड्यातली सगळी माणसं घरदार सोडून उद्ध्वस्त होत चालली त्याचं काय? अरे पांडवा, अरे याची नशा आणि हिची नशा तुला काय करायचं? ती भर जरा ग्लास कर. नको मालक, मगाचपासून झाली ती चोरी झाली या. अहो त्याला राहू दे, अरे मला तरी दे. अहो नाही झाले फुकटचे मिळालेले आहे. ए पांडवा दे. अरे साहेबांना दे. अरे प्रसाद कसा जरा वाटूनच खावा. मालक प्रसाद द्यावा पुढाच तुया, इथं नाचणारणीच्या घरात नसतोया. ए पांड्या, बाईचा अपमान केला. चुकलं मालक, पण खरं तेच बोललो ना. बोलू द्यावं. अहो कोण काय बोलणार, कोण काय बोलणार. अहो आमचं दुःख आम्हालाच माहिती. जाऊ द्या. पण बर का, हा. तुमच्या सुखासाठीच तर आमचा जन्म आहे. वा बाई, असं अजिबात म्हणणार. अहो या गावात आमच्या काय मजाच नव्हती आणि त्याच्यात यंदा यात्रा पण भरली ना. पण तुम्ही आला आज, आमचा गाव कसा आनंदात आहे, हाय का नाही हो? हा. गाव नाही, हं. तुमच्यासारखी श्रीमंत माणसं म्हणा, श्रीमंत माणसं. हे पांड्या लेका, लई तुझी जी वळा करायला लागली हं. अरे हिकडून काढायला पाहिजे. तरी चालेल. थोरल्या मालकांचा तुमच्यावर लय जीव होता. हं. त्यांनी तुम्हाला तळ हातातल्या फोडावानी जपलं. पण ते गेल्यापासून तुम्ही आता लय वाया चाललाय. तुम्हाला सावराय दुसरं कोण नाही, एवढाच एक इमानी गडी पांडवा आहे म्हणलं. दाखलं मालक, लय झाली जीवाची मजा. चला आता घरी. ए, हो सर, होय. या पांडवानं का नाही माझ्या भावनेला हात घातला. मी नंतर येईन. नक्की आहात. नुसतंच येतो म्हणून आता. काय ही सोच नाही होय आमच्यावर. अरे पांडवा चल. आणि बाई काय या वाड्यावर. मला हिला कशाला घेऊन जात नाही आता. मला असून द्या. लय दिवस झालं जरा मिळालेला आहे. ही घे सगळी आणि जा तिकडे एकदा मान करवाड्या.